नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे उरलेल्या भाताचे वडे। ते कसे बनवायचे ते आपण बघूयात। तर मी इथे 1 वाटी भात घेतलेला आहे। त्यानंतर त्यात टाकायचे बटाटे। 2 बटाटे मी शिजवून घेतले होते, ते आता किसून घेणार आहे। तर दोघेही बटाटे आता किसून झालेले आहेत। त्यात टाकणार आहे एक बारीक चिरलेला कांदा। त्यानंतर टाकणार आहे हिरवी मिरची, लसूण आणि जिरं, हे मी कुटून घेतलेलं आहे। त्यानंतर टाकणार थोडी हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर। त्यानंतर टाकून घ्यायचा आहे किचन किंग मसाला आणि ओवा टाकून घ्यायचा आहे। ओवा थोडा हातावर चोळून घ्यायचा आहे आणि मग ते ओवा टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। थोडंच मीठ घालायचं कारण भात शिजवताना आपण मीठ टाकलेलं असतं म्हणून। बाइंडिंगसाठी आता कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहे। 2 चमचे टाकून घेते। त्यानंतर टाकायची कोथिंबीर। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी हातानेच मिक्स करून घेते व्यवस्थित। हातानेच व्यवस्थित करता येईल। हाताने चोळून करून घ्यायचं जेणेकरून भातही व्यवस्थित मिक्स होऊन जाईल। बघू शकतात आता छान तयार झालेलं आहे पीठ। तर हाताला थोडं तेल लावून जसे आपण मेदू वडे बनवतो त्या पद्धतीने वडे बनवून घ्यायचे। हे भाताचे वडे तुम्ही नक्की बनवून बघा। ओळखता येणार नाही की तुम्ही हे वडे कशाचे बनवलेले आहेत। तर नक्की ट्राय करून बघा, नक्कीच आवडतील सर्वांना। अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायचे। आता मी सर्व वडे बनवून घेते। आता मी इथे घेतलेला आहे रवा। तर मी रवा लावून तळून घेणार आहे। तर रवा लावून खूप छान लागतात। त्यात थोडं मीठ टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। रवा लावूनच तळायचे, खूप छान तळले जातात। जर डायरेक्ट तळले तर जळण्याची पण शक्यता असते, आतमध्ये कच्चे राहून जातात। म्हणून रवा लावून तळायचे। ते वडे तयार झालेले आहेत। तर मी आता वड्यांना रवा लावून घेते। हे असे हलक्या हाताने लावून घ्यायचे। या अशा पद्धतीने तर मी आता सर्व वड्यांना लावून घेते। आता सर्व वड्यांना लावून झालेलं आहे। तर मी तेल गरम ठेवलेलं होतं, तर तेलात वडे टाकून घेते। छान मस्त कुरकुरीत तळले जातात, खूप छान लागतात चवीला। फुल गॅसवरच तळायचे, पटकन तळून होतात। बघू शकता त्याचा कलरही आता बदललेला आहे, खूप छान दिसत आहेत। तर मी आता हे तळून झाले तर प्लेटमध्ये काढून घेते। बघू शकतात खूप छान दिसत आहेत।
ओळखले जाणार नाही की ते भाताचे वडे बनवलेले आहेत म्हणून. हे बघा आता तळून झालेले. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.